नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठ्या अपडेटबद्दल माहिती घेणार आहोत। 2026च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत सध्या मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याचं दिसून येत आहे। कारण अजूनपर्यंत या योजनेचा अधिकृत जी.आर म्हणजेच शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही। तसेच ही योजना अंमलात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगट समितीचा अहवाल देखील अद्याप सादर झालेला नाही। याच कारणामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांना नेमकी माहिती मिळत नसल्यामुळे ते अधिकच अस्वस्थ झालेले दिसत आहेत। पण मित्रांनो, या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्याचे कृषी मंत्री यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपूर्वी केली जाणार आहे। विशेष म्हणजे ही कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम 2026-27 संदर्भातील मोठी अपडेट पाहूया। राज्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची आढावा बैठक आणि राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली आहे। या बैठकीमध्ये येणाऱ्या हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर आवश्यक बाबींचा समावेश आढावा घेण्यात आला आहे। या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये यंदा एकूण 145.20 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे। ही खूप मोठी आकडेवारी आहे आणि यावरून खरीप हंगामाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं दिसून येत आहे। बियाण्याबाबत बोलायचं झालं तर राज्यामध्ये सुमारे 20.7 लाख क्विंटल बियाण्यांची गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे। पण सध्या राज्यामध्ये 28 लाख क्विंटल बियाणं उपलब्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। याचा अर्थ असा की बियाण्याचा तुटवडा भासणार नाही आणि शेतकऱ्यांना वेळेत बियाणं मिळणार आहे। आता खताबाबतची माहिती पाहूया। केंद्र शासनाच्या माध्यमातून 2026साठी 48.80 लाख मेट्रिक टन खताचं आवंटन मंजूर करण्यात आलेलं आहे। त्यापैकी सध्या 25.17 लाख मेट्रिक टन खते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरू झाला असून पुढील काळात आणखी खते उपलब्ध होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता हवामानाचा अंदाज देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। यंदा मान्सून सुमारे 92% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। म्हणजेच सरासरीपेक्षा थोडा कमी पण स्थिर पाऊस अपेक्षित आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची निवड करताना आणि लागवड करताना योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारकडून यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले जाणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। त्यामुळे योग्य वेळी योग्य पिकांची निवड करून नुकसान टाळता येऊ शकतं। आता पुन्हा कर्जमाफीच्या मुद्द्याकडे वळूया। मित्रांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापासून सतत नुकसान सहन करणाऱ्या आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा सर्वात मोठा फायदा होणार आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की अशा शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वीच 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। यासोबतच एक आणखी मोठी घोषणा करण्यात आली आहे। जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांनासुद्धा सरकारकडून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे। म्हणजेच प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सरकारकडून बक्षीस दिलं जाणार आहे। मित्रांनो, ही सर्व माहिती जरी दिलासादायक असली
तरी अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. नेमके कोणते शेतकरी पात्र असणार, अर्ज प्रक्रिया कशी असणार आणि प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत स्पष्टता येणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी अभ्यास गट समितीचा अहवाल लवकरात लवकर सादर होणं आणि शासनाचा अधिकृत GR जारी होणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांची सध्या एकच मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि स्पष्ट माहिती द्यावी. एकंदरीत पाहता कर्जमाफीची घोषणा झाली आहे, तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे, पण अंमलबजावणी अजून बाकी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, अफवावर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या आणि योग्य अपडेटची वाट पहा. या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येतील ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहोत. जर तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.